राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत निळोपाराय महाराज भैरवनाथ महाराज की जय। वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी, अहम सोहम कोहम मूळ ह्या व्याधी उपाधी, राम कृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा, जन्म जरा तुटे वाचा आठवेत साठवा, चिपळ्या ताळ घुळघुळा शब्द नादे, तेने ब्रह्मानंद हृदयी आठवण नांदे, एका जनार्दनी वासुदेव चिंतित, एका जनार्दनी वासुदेव चिंतिता, यम काळ दूत पळती नामे ऐकता, रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा, जन्म जरा तुटे वाचे आठवेत साठवा, महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम मध्ये पांडुरंगम, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रे जननी देवांची, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंची, ते नमस्कारुनी आता, कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारं भुजगेंद्रहारं, सदा वसंत मृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि, गुरुर्ब्रह्मं गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी, अहम सोहम कोहम मूळ ह्या सांडी उपाधी, रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाची आठवा, जन्म जरा तुटे वाचा आठवीत साठवा, पंढरीश पांडुरंग परमात्माच्या कृपे आशीर्वादानं सकळ साधू संतांच्या कृपेनं तसेच असलेल्या गावातील थोर भाविक ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्यानं श्री पांडुरंग परमात्म्याच्या असलेले भक्त, पांडुरंग परमात्म्याची उपासना करणारे सर्व संत आणि या संतांपैकी
एक महत्वाचे, ज्यांच्या वाणीला, ज्यांच्या कार्याला शांती असं नाव दिलंय, असे असणारे शांतीतील ब्रह्म म्हणजे शांती ब्रह्म. एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी, अशा पद्धतीनं आपल्या गुरूंचं नाव अभंगातील प्रत्येक शब्दाला लावावं, असा अधिकार, असं कार्य त्या संतांचं आहे. असे पैठण निवासी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा असलेला हा 4 चरणांचा हा अभंग वासुदेव प्रकरणातील असून हा तुम्हा सर्व मायबापांच्या चिंतना करता, तुम्हा सर्वांच्या श्रवणा करता माझ्या द्वारा दिलेला झालेला हा सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. मायबाप सर्वांना ज्ञात आहे वासुदेव प्रकरण, आंधळा प्रकरण, अशा काही प्रकारची मुका बहिरा अशा पद्धतीची जी प्रकरण आहेत ते साधू संतांनी प्रकर्षात आपल्या समोर मांडली. आणि या प्रकरणाद्वारे या जागा झालेल्या किंवा झोपलेल्या समाजाला जाग होण्याकरता, जाग करण्याकरता आपण तुम्ही आम्ही पाहिलेला वासुदेव वेगळा, मात्र संतांनी सांगितलेला वासुदेव फार वेगळा आहे. मायबाप तुम्ही पाहसाल तो वासुदेव मोराचा पिसारा असलेला डोक्यावरती वासुदेवाला जागा सर्वांना करून गेला, पण तो वासुदेव मायबाप वेगळा आहे. मात्र माझ्या माऊली ज्ञानोबारांनी सांगितलेला वासुदेव वेगळा आहे, माझ्या तुकोबारांनी सांगितलेला वासुदेव वेगळा आहे, आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलेला वासुदेव वेगळा आहे. प्रत्येक संतांचे वासुदेव आणि आंधळे पांगळे, पण ह्या विचारांद्वारा, अभंगाद्वारा मायबाप आपल्या सर्वांना जाग करण्याकरता त्या ठिकाणी संतांनी ही प्रक्रिया म्हणजे वासुदेवाची प्रक्रिया केलेली. लक्षात घ्या, वासुदेव म्हणजे नेमका कोण याचा जर अर्थ आपण जर पाहिला तर मायबाप आपल्याला समजेल. वासुदेव हा असा एक विषय आहे, तो भगवान परमात्म्याचं असलेलं स्वरूप घेऊन तुम्हा सर्व मायबापांच्या पशी त्या ठिकाणी तुम्हाला जागवायला आलेला आहे. मग मायबाप अर्थात एक असाही विषय होऊ शकतो की या समाजाला जाग करण्याकरता आजही कीर्तनकार कीर्तन करतात, बरोबर, प्रवचनकार प्रवचन करतात, भजनकार भजन करतात, आणि त्याही पेक्षा आमच्या सगळ्यांपेक्षा तुम्ही काकडा करताय. तुम्ही सुद्धा जगाला, समाजाला जाग करण्याकरता. आता महाराज तुम्ही म्हणसाल कसं जाग करायचं, आम्ही तर काय आमचे डोळे उघडे, पण मायबाप सर्वांचे डोळे उघडे आहेत, पण ज्ञान दृष्टी हरपली, ती ज्ञान नावाची दृष्टी आपली सर्वांची हरपलेली आहे, आणि अज्ञान आपल्यामध्ये ठासून ठासून भरलेला आहे. ज्ञान नेमकं योग्य कोणतं याकरिता आपल्याला जर जाग करणारा कोण असेल, योग्य मार्ग दाखवणारा असेल, तर ते मायबाप वासुदेव 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 आहेत. असं असलेलं प्रकरण तुम्हा सर्व सेवेकरांच्या सेवेला या ठिकाणी मी निवडलेलं आहे. असो आपल्याला चिंतन पाहायचेच. 8 वाजलेत, तुम्ही सांगत त्या वेळेला त्या ठिकाणी आपलं चिंतन संपेल. प्रवचन काय निमित्तानं आहे ते कार्य असलेले ह्या प्रवचनकाराचं आधी कर्तव्य असतं, ते काय ही प्रक्रिया आहे ते तुम्हा सर्व मायबापांना समजून द्यायची आहे. आज आपल्या खडकवाडी गावातील एक तरुण नितीन नारायण सुकरे वय 36 अशा या तरुणाचं गेले मला वाटतं 1-2 दिवस झाले असतील त्यांचं निधन झालेलं आहे. आणि पाठीमागं त्यांची आई आहे, त्यांचे वडील आहे, त्यांचे भाऊ आहेत, बहीण आहे, एक त्यांना मुलगी आहे, आजी आजोबा आहे. आजोबांनी सामाजिक कार्य मायबाप केलंय. 2 चुलते आहेत. असा असलेला पाठीमागचा परिवार, आणि या परिवारातून हे असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्यातून 2 दिवस झाले निघून गेलं. आणि निघून गेल्याच्या नंतर त्या कुटुंबाला, बारकाने ऐका, कुटुंबाला जे दुःख होतं, साहजिकच एखादा जीव, ज्या जीवाला आपण फार जीव लावलाय ते कुटुंबातलं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेल्यानंतर साहजिकच आपल्याला दुःख होणं स्वाभाविक आहे. परंतु हे दुःख आपल्याला सुधारण्याकरता, दुःखावरती मायेचे पांघरून घालण्याकरता काही प्रक्रिया त्या ठिकाणी आहे. मग तुमच्या गावातील सरपंच असतील, उपसरपंच असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, वारकरी असतील, हे सर्वजण मिळून त्या कुटुंबाचं सांत्वन करत असतात. मायबाप लक्षात घ्या, तो व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबाला सावरण्याकरता मायबाप हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ना माझ्या समोर बसलेले, हे धडपडीनं त्या ठिकाणी कुटुंबातलं कोणत्याही गावातलं एखादा व्यक्ती जाऊ द्या,
तर त्या क्षणाला ज्या क्षणातलं काम मी करत होतो ते काम सोडून हे व्यक्तिमत्व जातात आणि त्या कुटुंबाला सावरतात. पहिली गोष्ट असा प्रश्न पडतो की हे झाले म्हणून सांगायचं कसं, इथून प्रश्न आहे. मग तिथून पुढे पारदर्शक्रियेपर्यंत कसं ते सावरायचं. बरं तुम्हाला काही पगार आहे का माय बाप याच्यामध्ये, तर एखाद्या कुटुंबाला सावरावं, पण हे सामाजिक कार्य आहे. एक समाजाचं बांधिलकी म्हणून आम्ही आज त्या समाजाला त्या कुटुंबाला आम्ही त्या ठिकाणी सावरून घेतोय. याकरिता यसली बसलेली समोरची मंडळी आहे. आणि ह्यामध्ये अजून हे कुटुंब सावरण्याकरता आमचे वारकरी सुद्धा सांगतात की जन्म आहे, मरण आहे, सर्वांना ज्ञात आहे. हा देह आहे तो नाशिवंत देह, जाणार सकळ, हे सगळ्यांना माहिती. तुम्ही मोठमोठ्याला प्रवचन कीर्तनकारांचे ऐकलात. मी तुम्हाला जास्त जुनं सांगणार नाही. गाडी जाऊ द्या, इकडेच बघा फक्त. गाड्या जाणारी येणारे, आम्ही जाणारे आम्ही येणारे. आमचं माझ्या जागी उद्या दुसरं गेलं तर दुसऱ्या येणारे. पण एक बारीक चिंतन तुम्हाला आमच्या माऊली महाराजांनी मागेशी सांगितलं की बारीक चिंतन तुम्हाला ऐकायला मिळेल, फक्त तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. अशा पद्धतीचं असलेलं स्वरूप आज आपल्याला ज्ञात आहे. पण महत्वाचं आहे की याही पेक्षा आपल्याला त्या ठिकाणी या दुःखाचं निवारण करण्याकरता नाही बा आपल्याला काही गोष्टींची यादी त्या ठिकाणी साधू संतांनी दिलेली आहे. मग त्यामध्ये पहिली यादी अशी आहे की तो व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीचा असलेला प्रक्रिया, म्हणजे देह गेल्यानंतर त्या देहाचं देहावसन करण्याकरता असलेली प्रक्रिया. एकतर ब्राह्मणाच्या द्वारे ती प्रक्रिया करावी लागते. आजच्याच उदाहरणावरून सांगतो, माझं सांगण्याचं कर्तव्य आहे आणि तुम्हाला ते ज्ञान देण्याचं सुद्धा माझं कर्तव्य आहे. त्याकरता मला या ठिकाणी तुम्ही बसवलेलं आहे. एखादा व्यक्ती आकस्मिक जर गेला तर त्या व्यक्तीचा असलेला विधी, त्या व्यक्तीला अग्निडाग देण्यापासून तर त्या व्यक्तीचा वर्षश्राद्ध आणि ते झाल्यानंतर वर्षातील सर्व पितृ अमावस्या म्हणजे बैलपोळ्याला येते बरोबर, त्या दिवशी असलेला हा विधी आकस्मिक व्यक्ती गेल्याच्या नंतर तो विधी करून घ्यावा लागतो. मी आता सांगलीला गेलो होतो नृसिंहवाडीला, तुम्हाला माहिती असेल. माझ्या कुटुंबातील माझ्या पाठीमागचे जे कुळातील व्यक्ती आहेत, उदाहरणार्थ आकस्मिक मृत्यू ज्या व्यक्तीचा झालेला आहे अशा व्यक्तींची जी तळतळाट म्हणतो आपण ती पाठीमागं लागलेली असते. मग असे आपल्या कुळात पाठीमागं कुठे आहे, मी सगळ्यांना सांगत असतो आपल्या आजोबाचं खापूर पंजोबाचं नाव आपण माहिती करून घ्या. आपल्या आजीला भाऊ किती होते, आजीचं कुळ कुठलं होतं, आजोबाचं कुळ कुठलं होतं, हे लक्षात विचारून घ्या. कारण हे पुढं आपल्याला या पिढीचं पुढं जतन करायचंय, पण पाठीमागचं आपल्याला आठवायचंय, विसरायचं नाही. 10-20 एकर जमीन आज आपल्यावरती नावावरती ह्या कुटुंबानं त्या आपल्या आई वडिलांना आजोबांनी त्यांनी विकली असत, आपण काय खाल्लं असतं. मग यांचं ऋण फेडण्याकरता सर्व पितृ अमावस्येला काही विधी केला जातो. ब्राह्मण काकाला तुम्ही विचारतो, मला सांगतील काय असतो तो विधी. आपण म्हणतो त्याला काय होते, लाख रुपये दवाखान्यात जेव्हा भरायची पाळी आपल्याला येते त्यावेळेस असं वाटतं की महाराज लाख रुपये भरलेले असते, पण हा विधी केला असता तर आम्हाला काही संकट आले नसती. तुमचं काय घेता आमचंच घ्या. माझ्या साधनेत सुद्धा मला काही अडथळा होता, पण सांगलीला गेल्यानंतर त्या काकांनी मला सांगितलं की महाराज तुमच्या सुद्धा साधनेत अडचणीत माझे 8 ते पिंड आणि 4 असे प्रकारचे 12 पिंड त्या ठिकाणी माझे त्यांनी सुद्धा ते माझ्याद्वारा करून घेतले. माझे आजोबा अजून आहेत, वडील आहेत, पण ते माझ्याकडून करून घेतले. म्हणजे कळत नकळत असलेले कुटुंबातील जे व्यक्ती आहेत त्यांचा पिंडदान विधी तुम्ही केला तर त्यांची तळतळाट राहत नाही. आणि ती केव्हा फक्त वर्षातून एकदा होते, ती म्हणजे सर्व पितृ अमावस्या त्यावेळेस ते पितर खाली येत असतात. ते पण 12 वाजता येतात, 4 वाजेपर्यंत राहतात. तेवढ्या काळात तो विधी करून घेतल्यानंतर आपल्या जीवनातील असलेली जी तळतळाट पाठीमागच्या कुटुंबातील पितरांची आहे ती आपली मायबाप निघून जाते. आणि माझ्या जीवनात मी स्वतः जे अनुभवलं ते सांगतो. मला तिथून पुढं कीर्तन